नमस्कार सर्व लाडक्या विद्यार्थी मित्रांचं आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतोय। मित्रांनो, पेपर गट क चा झालेला आहे आज आणि काही विद्यार्थी टेन्शन मध्ये आहेत, काही विद्यार्थ्यांना टेन्शन नाहीये, त्यांना सोपा गेलाय, काहींना अवघड गेलाय, काही जण म्हणतात सोपा होता, काही जण म्हणतात अवघड होता, पण पेपर मात्र थोडासा संमिश्र होता। आता मुलं म्हणतात की चुकून गट क चा पेपर गट ब ला दिला आणि गट ब चा पेपर गट क ला दिला, असं चुकून झालं आयोगाकडून असं मुलं म्हणतात। कारण एक मिनिट, मुद्दा असा आहे की पेपर मध्ये काही सेक्शन जे होते ते सोपे होते आणि काही जे होते ते अगदीच लेंदी आणि वेळ खाऊ होते, बरोबर। जागा बऱ्यापैकी आहेत, अगोदर जशा 7000 होते तशा काही जागा नाही आहेत, है ना, थोड्याफार जागा आहेत बऱ्यापैकी। कट ऑफ बद्दल तुमच्या मनामध्ये कुतूहल आहे मला माहिती आहे, परंतु तुम्ही अजूनही व्यवस्थित उत्तर काढली नसतील, अजूनही मार्क्स व्यवस्थित काउंट केले नसतील, भले तुम्ही अकॅडमिकचे सगळ्यांचे बघून करता, पण तुम्हाला उत्सुकता जास्त आहे कट ऑफची। कट ऑफ बद्दल पण बोलूयात आपण, नेमकं काय यावेळेस होऊ शकतं। तुम्हाला मी कट ऑफ डायरेक्ट सांगित नाही आकडा, पण नेमकं काय होऊ शकतं याबद्दल बोलूया, जमलं तर आकडा पण सांगून टाकू, काही विषय नाही। पण मुद्दा हा आहे की आता माझा विषय स्वतः करंट अफेअर्स आहे, म्हणून मी करंट अफेअर्सचे क्वेश्चन घेतलेत। मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्यात की मी जे नेहमी सांगत असतो, वर्षभर सांगत असतो की कशावरती फोकस करायचा आहे, है ना, करंट अफेअर्स मध्ये मग कसे प्रश्न येऊ शकतात। काही उदाहरणं तुम्हाला दाखवलेत मी पुस्तकातली, जे आपली बॅच आहे त्याच्याबद्दल बोलतोय। आपण प्रश्न बघूया डायरेक्टली। बघा, थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसायला सोपं जाईल। तर बघा, प्रश्न हा ग्रुप बी सेटचा पेपर आहे, बी सेट आहे। पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे, 19वी अलिप्त राष्ट्राची चळवळ म्हणजे नॉन अलाइन मुवमेंट, नाम चळवळ ही कोठे पार पडली, असा प्रश्न होता, है ना। आणि त्याचं उत्तर काय होतं, मग त्याचं उत्तर आहे कंपाला, युगांडा हे त्याचं उत्तर आहे, है ना। तर पुस्तकामध्ये सरळ सरळ लिहिलेलं होतं ना, असं नाही की तुमचा जर चुकला असेल तर त्याचा अर्थ होतो की तुम्ही रिव्हिजन चांगलं केलं नाही। आता हे पुस्तकामध्ये नाम शिखर परिषद दाखवलेली आहे सिम्प्लिफाईड मध्ये, है ना, सगळे प्रश्न सिम्प्लिफाईड मध्ये सापडतात। आता या ठिकाणी बघा, मी शिकवत असताना ठिकाणाला हा अंडरलाईन केलेला आहे, त्याच्या पुढे टिक केलेलं आहे, हे का आत्ता केलेलं नाहीये मी, हे जुनच आहे, जेव्हा मी लेक्चर्स घेतले त्यावेळेस आहे। आणि युगांडाने 2027 पर्यंत अझरबैजानकडून अध्यक्षपद स्वीकारले, ह्या दोनच वाक्याला मी हायलाइट का केलंय, ही तारीख का केली नव्हती, आवृत्ती का केली नाही, है ना। म्हणजे बघा, आपल्या बॅच मध्ये आपण काय करतो, तुम्हाला मी आधी पण सांगितलंय की मी जेवढं सांगतोय हायलाइट केलेलं आहे तेवढंच पाठ करायचं, कारण तो कंटेंट असा असतो की त्यावरती प्रश्न क्रिएट होतो। म्हणजे बाकीच्या गोष्टी मी सांगितल्या का तुम्हाला? बिलकुल नाही सांगितल्या। काय सांगितलं, फक्त ठिकाण लक्षात ठेवायचंय आणि हे एक वाक्याला मी अंडरलाईन केलं होतं। मग तुमचा वेळ वाचतो, तुम्ही बाकीच्या इतरत्र गोष्टी आता दुसऱ्या पेजवरती पण त्याच्याबद्दल होतच की, पण ते आपण केलं का, आपला वेळ वाचला, टू द पॉइंट जातो ना आपण, मग मार्क्स यायला पाहिजेत, न येण्याचं कारण काय। चला पुढे बघूयात, पुढचा प्रश्न, याचं उत्तर काय, 3 आहे। 2024चा रसायनशास्त्रातला नोबल हा पुरस्कार कोणाला देण्यात आला। ठीक आहे, नॉर्मली आपण काय करतो, साहित्य आणि शांतता यावरती जास्त फोकस करतो, है ना, परंतु यावेळेस रसायनशास्त्रावरती आणि विचारतात, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र यावरती प्रश्न विचारतात। रसायनशास्त्रामध्ये डेव्हिड बेकर, डेमिस हासाबिस, जॉन जम्पर या तिघांना मिळालेला पुरस्कार होता रसायनशास्त्रातला। हे बॅच मध्ये मी सांगितलं होतं की काय लक्षात ठेवायचं, बाकीच्यांची फक्त नावं लक्षात ठेवायची, फक्त साहित्य आणि शांतता ह्यांचं डिटेल मध्ये लक्षात ठेवायचं, कोणती संस्था स्थापन केली, काय नाव आहे, कधी केलं, हे सगळं ह्यांचं लक्षात ठेवायचं, पण बाकीच्यांचं काय ठेवायचं। मी बऱ्याच लेक्चर मध्ये सांगितलंय की रसायनशास्त्र असू द्या, भौतिकशास्त्र असू द्या, है ना, ह्या सगळ्यांचं तुम्हाला फक्त नाव लक्षात ठेवायचे असतात। सो प्रश्न कसा आला, नावांवरतीच प्रश्न आला ना, असं आहे। म्हणून म्हणतो की तुम्ही बॅच मध्ये लक्षपूर्वक ऐकत चला, मी जे सांगतोय तेच करा, लय सोपं होणार आहे तुमचं करंट अफेअर्स। उगा विनाकारण तुम्ही टेन्शन घेता, काही घ्यायची गरज नाही। पुढील बघा, रणजित गुहा यांच्याबद्दल विचारलंय।
हा प्रश्न मला पुस्तकामध्ये, म्हणजे मी खूप फास्टपणे हे रेकॉर्ड करतोय, मी व्यवस्थित बघितलं नाही कुठं काय आहे हे. सलबार्टन अभ्यास हा जो आहे प्रकार, हा रणजित गुहा यांच्या संबंधित आहे. हा मी शिकवताना नव्हता शिकवला. हा जो सलबार्टन अभ्यास आहे, मला आठवत नाही मी हा शब्द उच्चार केलाय म्हणून. ठीक आहे, जर पुस्तकात असेल, आपले विद्यार्थी पाहत असाल व्हिडिओ, तर मला तेवढं स्क्रीनशॉट पाठवून द्या, याच्यावरती फोटो पाठवून द्या टेलिग्रामवरती. ठीक आहे, याचं उत्तर हे आहे. त्यानंतर लोकपाल अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा. आणि अजून एक मुद्दा सांगतो मी सांगितलं होतं मुलांना 36वा अंक करण्याची गरज नाही, पण मुलांचे मेसेजवर मेसेज, सर पूर्ण करा, परीक्षा तोंडावर आली, 2 दिवसावर आली, 3 दिवसावर आली, 4 दिवसावर आली. अरे बाबांनो, तुम्हाला मी सांगितलं होतं इयरबुक करा, फक्त 2024चा कंटेंट करा, त्यावरती प्रश्न येईल. 36व्या अंकावरती प्रश्न येणार नाही. ऐकत नाहीत पोरं. असो, कोण आहेत? अजय माणिकराव खानविलकर. अजय माणिकराव खानविलकर पुस्तकामध्ये बघा हायलाइट केलं होतं आपण नावालाच, अजय माणिकराव खानविलकर, है ना. आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनी थोडंसं लक्षपूर्वक बघा, स्टार केलेली बातमी आहे. मी म्हणतो ना, स्टार केलेलं वाचून जा. काल पण सांगितलं होतं टेलिग्रामवरती, स्टार केलेलं वाचून जा, येईल परीक्षेला. बाकी काय केलंय का स्टार आपण? हे बाकीचा फापट पसारा सगळा घेतलाय का? हे घेतलंय सगळं आपण? वाचलंय? नाही वाचलं ना, सोडून दिलं. मग काय वाचलं होतं? हे वाचलं होतं, आणि एक वाचलं होतं पिनाकी चंद्र घोष. ठीक आहे, जस्ट तुम्हाला वाटावं की बाबा सरांनी घेतलंय बरोबर म्हणून, पण आपला मुद्दा हा होता आणि यावरतीच प्रश्न आलाय. बाकीचा आपण नाही घेत, ह्याला म्हणतात टू द पॉइंट. ठीक आहे, चला पुढे. कोणत्या क्षेत्राशी पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी स्विच दिल्ली हे अभियान जोडलेलं आहे? हे पण मला आठवत नाही, कदाचित घेतलं असू शकतं, कारण वर्षभराचा एवढा कंटेंट असतो, 5 पुस्तकं आपण कव्हर करतो, सगळे अंक कव्हर करतो, इयरबुक कव्हर करतो. माझ्याही काही लिमिट्स आहेत, मला पटकन ते आठवत नाही आणि मला हे सापडलं नाही. जर तुम्हाला सापडलं तर पाठवून द्या. स्विच दिल्ली. आता कॉमन सेन्सनी पहा, हे उत्तर निघालं असतं ना, कॉमन सेन्सनी. खाजगी शाळांमधून सरकारी शाळेकडे वळणं वगैरे हे असला काही प्रकार नाही. कोळसा आधारित ऊर्जेचा काय संबंध दिल्लीमध्ये? खाजगी सुरक्षेपासून सार्वजनिक सुरक्षा, हे पर्याय कसे वाटतात आपल्याला, है ना, युजलेस वाटतात. हे काय, पारंपरिक वाहनांपासून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणं, हे कशासाठी? दिल्लीमध्ये सगळ्यात मोठा प्रदूषणाचा प्रश्न आहे ना, आणि प्रदूषणाचा प्रश्न असल्यामुळे हे कॉमन सेन्सने उत्तर निघतं की पारंपरिक वाहनापासून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळल्यानंतर दिल्लीमधलं प्रदूषणाचं प्रमाण कमी होऊ शकतं. हे उत्तर तुम्हाला निघू शकतं. हे पुस्तकात सापडावं असं काय अपेक्षा आहे का तुमची? नाही सापडलं तरी उत्तर आलं पाहिजे. काही कॉमन सेन्स पण वापरायचे असतात. सगळंच पुस्तकावर कसं काय अवलंबून ठेवायचं? पुढे बघा, नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई विकास बँकेचे ADE चे अध्यक्ष कोण होते? आता हे पण मला पुस्तकामध्ये असेल, आपल्या 3 अंक आणि एअरबुक ह्या सगळ्या मिळून भेटेल ते तुम्हाला, परंतु मला नाही सापडलं. पण याचं उत्तर हे आहे, मासात्सुगु असाकावा. आणि जेव्हा तुम्हाला जे पुस्तकामध्ये सापडेल ना तो कंटेंट, हा आशियाई विकास बँकेचा, फक्त मला ते फोटो काढून पाठवा. मी फक्त तुम्हाला नाव हायलाइट करायला सांगितलं असणार, मला गॅरंटी आहे, है ना. चला पुढे जाऊयात. पुढे जाण्यापूर्वी ज्या बॅचचा मी उल्लेख करतोय ती बॅच ही आहे प्रहार चालू घडामोडी 2.0. यामध्ये आपण सिम्प्लिफाईडचे सगळे अंक, म्हणजे जेवढे काही अंक आहेत 2024चे, 2025चे, आता येणारे 2026चे, हे सगळे कव्हर करतो याच्यामध्ये. ऑडिओ क्वालिटी जबरदस्त असते आपली. आणि महत्वाचा मुद्दा आपल्या बॅच मधला काय, आपण जे काही टू द पॉइंट जातो प्रत्येक चॅप्टरला, प्रत्येक सब पॉइंटला. आपण विनाकारणच्या गोष्टी तुम्हाला देत नाही. समजा 20 लाईनचा जर कंटेंट असेल तर त्यातल्या 2च लाईन महत्वाच्या असतात असं मी सांगत असतो, आणि त्यावरतीच प्रश्न येतो. आत्तापर्यंत तेच झालेल्या परीक्षांमध्ये. ठीक आहे, तर ही बॅच आपली आहे. या बॅचला जर तुम्हाला एनरोल करायचं असेल, जवळपास 5,000 4,500 विद्यार्थी बॅचमध्ये आहेत. तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर द कॉम्पिटिटिव्ह गुरु नावाचा ॲप आहे प्ले स्टोअरवरती, तर तिथून तुम्ही हे करू शकता, काय करू शकता, ॲडमिशन घेऊ शकता बॅचमध्ये. सगळ्यात बेस्ट आहे, सगळ्यात कमी फीसमध्ये ठेवले, 8 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. ठीक आहे, आणि आत्ता जी मागची 7,000 लिपिकची पदभरती झाली ना, त्यामध्ये जवळपास 100 विद्यार्थी आपले पास आहेत ह्या बॅचमध्ये होते, आणि बरेच विद्यार्थी आहेत, मी ते काही काउंट करत बसत नाही. तर ही द कॉम्पिटिटिव्ह गुरु ॲप, तुम्हाला लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या. ठीक आहे, चेक करा. पुढे
दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? हा दिनविशेषचा एक भाग आहे. सोपा होता प्रश्न, याला काही पुस्तकाची गरज नाही. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण होते? उत्तर आहे ABCD, पण पुस्तकामध्ये रिलायन्स फाउंडेशनचा जास्त उल्लेख आपल्याला सापडतो. बरोबर, पण उत्तर काय आहे? ABCD हे त्याचं उत्तर आहे. रिलायन्स फाउंडेशनला पुस्तकामध्ये आपण हायलाइट केलं, पण बाकीचे मला काही आठवले नाहीत आणि आत्ता पण मला सापडलं नाही पुस्तकामध्ये. पण असेल तर आपण ते हायलाइट केलेलं असणार 100%. कारण फक्त रिलायन्सला का करणार ना? हा, मग फक्त तिथे रिलायन्स दिलेला आहे म्हणून रिलायन्स करू शकतो आपण, पण हे जर सगळे दिले असतील तर सगळ्यांनाच आपण हायलाइट केलं असतं. ठीक आहे. एनिवेज, पुढे बघा. सप्टेंबर 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये विश्वशांती बुद्ध विहारचं उद्घाटन केलेलं आहे? पुस्तकामध्ये मला दिसलं नाही. हे सगळे असतील पुस्तकामध्ये. मी जस्ट आत्ताच पेपर आला हातामध्ये आणि पटकन एक 10 मिनिटांमध्ये जे काही सापडतील तेवढे घेऊन तुमच्या समोर आलोय. हे उत्तर मी काढलीत. ठीक आहे. तर आता हे उत्तर येत आहेत म्हणजे हे वाचलेलं आहे पूर्वी, पण ते पुस्तकात मी शोधत बसलो नाही तेवढी 4-5 पुस्तकं. तर उदगीर याचं उत्तर आहे. आता हे कसं असतं माहिती आहे का, तुम्हाला प्रत्येकच प्रश्न ह्या पुस्तकातून यावा अशी पण अपेक्षा ठेवत जाऊ नका. कधी कधी जनरल बातम्या बघत असताना किंवा काय कुठे टेलिग्राम बघत असताना, तर टेलिग्रामवरती हे आलं होतं राष्ट्रपती गेलेत उदगीरला म्हणून, है ना, आलं होतं. आता उदगीर आणि लातूरच्या पोरांनी सगळ्यांनी हे उत्तर बरोबर सोडवलं तर काय वाद नाही, पण उर्वरित महाराष्ट्राच्या पोरांनी काय करायचं? लक्ष द्यायचं. राष्ट्रपती कुठं चाललेत? एवढ्या मोठ्या पदाचे व्यक्ती जर उदगीरमध्ये जात आहेत, लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यामध्ये, माननीय संजय बनसोडे यांनी, तिथले आमदार माजी मंत्री, त्यांनी बोलवलं होतं आणि तिथे विश्वशांती बुद्ध विहाराचं उद्घाटन झालं होतं. सो हे उत्तर उदगीर असणार आहे त्याचं. त्यानंतर हे जे प्रश्न आहे, कोणत्या संस्थेनं संयुक्तपणे PhD विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी बिमरेन नावाचा उपक्रम सुरू केलाय? हे मी वाचलेलं आहे, आपण याच्यामध्ये शिकवलेलं आहे आपल्या बॅचमध्ये, आणि बिमरेनलाच आपण हायलाइट केलंय, फक्त ते मला सापडलं नाही. तुम्ही ते शोधून द्यायचंय मला. परराष्ट्र मंत्रालयाने बंगालच्या उपसागराचा आंतर सहकारी संस्था कार्यक्रम आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. त्याचं उत्तर हे आहे. पुढे, भारतातील पहिलं लव्हेंडर फार्म कोणत्या राज्यामध्ये विकसित करण्यात आलेलं आहे? लव्हेंडर फार्म, तर लव्हेंडर फार्म जम्मू काश्मीरमध्ये. तसं तुमचं जर जनरल नॉलेज चांगलं असेल तर उत्तर निघतं, पण पुस्तकामध्ये पण आहे. ठीक आहे, सिम्प्लिफाईडमध्ये आहे, आपण हे केलेलं आहे कव्हर. आणि आपण कसं करतो मग? पहिलं, आपला कीवर्ड काय आहे? पहिलं. आणि तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलंय, जिथं पहिलं येतं ना तो प्रश्न येतोच. आला ना प्रश्न? आता हे पहिलं कुठे आहे शोधा पुस्तकामध्ये. उत्तर आहे जम्मू काश्मीर. पुढे बघा. पॅरिस मधल्या 2024च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशानं 20 गोल्ड, 12 सिल्वर, 13 ब्रॉन्झ जिंकलेली आहेत? इथं मात्र माझी गफलत झाली आहे स्वतः. करंट अफेअर्सच्या माझ्या अनालिसिसमध्ये मी ते चुकलं म्हणता येणार नाही. कधी कधी काय होतं, प्रश्न थोडासा फिरवून विचारता आयोग, है ना. नेहमीचं जे काही ट्रेंड आहे त्याला थोडंसं बगल देण्याचा प्रयत्न. जसं ग्रुप बी मध्ये करंट अफेअर्सला मुलांचे धाबे दान आणले होते, तसा प्रकार केला नाही, परंतु 1-2 प्रश्न ते अवघड करण्याचा प्रयत्न करतात. मी सांगितलं होतं, इथेच आहे आपल्या समोर आहे. हा, मी काय सांगितलं होतं? 1 नंबरचं जे हे आहे देश, तो लक्षात ठेवा आणि भारताचा क्रमांक लक्षात ठेवा असं सांगितलं होतं. पण ह्यांनी विचारलं काय? 3 क्रमांकाचा जपान विचारला. असं करतात कधी कधी खोडीपणा, पण जाऊ द्या. ठीक आहे, एखादा प्रश्न जातो, एवढं काही टेन्शन घ्यायचं नसतं. 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता प्रदान केली? हे विनाकारण टाकलेलं असतं. हे जे पुढचं वाक्य आहे ना, हे तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी टाकलेलं असतं. 75 होता का 76 होता, मग कन्फ्युजन वाढणार ना. ते त्यांना माहित आहे गडबड असते पोरांना म्हणून. पद्म पुरस्कार मान्यता किती याला प्रदान केली होती? इथं दिलं होतं बघा मी. किती? 132ला गोल केलेलं दिसतंय का? पद्म पुरस्कारांना गोल केलंय. हा, असं मी इम्पॉर्टंट पॉईंट, आणि बघा स्टार केलेलं आहे. मी इम्पॉर्टंट पॉईंटला गोल करत असतो आणि त्यावरती प्रश्न बनत असतो. 132 हे त्याचं उत्तर आहे. चला पुढे. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचं विजेतेपद कोण होते? ह्या घटकामध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धा होत्या, अख्खं पेज भरलेलं आहे, तुम्हाला दाखवतो पुस्तकामध्ये. हे बघा, हे अर्ध पेज आहे, याच्यावरती एवढं होतं. मग मी काय केलं? कशाला हायलाइट केलंय आणि स्टार कशाला केलं होतं? इथं बघा, ऑस्ट्रेलियन ओपन 2024 हायलाइट कशाला केलंय? पुरुष एकेरीला, है ना. इटलीचा सिनर आणि महिला एकेरीमध्ये साबालेन्का. हे बाकीचं केलंय का मी हायलाइट? तुम्हाला सांगितलं का करायला हायलाइट बॅचमध्ये? नका करू म्हटलं ना. आवृत्ती हे ते वाचला ना वेळ एवढा, ह्याच्यावरती आपला फोकस आला ना. हा, मग हे असतं आपल्या बॅचचा फायदा, हा असतो. मग जे करणारे मुलं आहेत तर करून घेतात फायदा.
बाकीचे मग उगाच म्हणतात हे शिकवा ते शिकवा, ते करा हे करा. बघा ऑस्ट्रेलियन ओपन उत्तर काय असणार आहे मग? हे उत्तर आहे त्याचं. कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या सोलर फ्लोअर मिल या नव्या उत्पादनाचं पेटंट मिळालंय? उत्तर ह्याचं शक्ती पंप आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा चुकला असेल हा प्रश्न, कदाचित त्यांनी किर्लोस्कर केला असेल, पण हे पुस्तकामध्ये सापडल्यानंतर हे सगळे प्रश्न मी तुम्हाला टेलिग्रामवरती टाकतो पुस्तकातले, है ना. पुढे बघा, संपले एवढेच प्रश्न होते, है ना. ओके, तर काय समजलं आपल्याला यातून की पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न सहसा येत नाहीत. 1-2 प्रश्न असतात आणि त्यावरून काही मेरिट ठरत नाही. तुमचे जर 15 पैकी 13 प्रश्न बरोबर येत असतील एका पुस्तकाच्या आधारावरती, तर तुम्हाला बिनधास्तपणे अभ्यास करायला काय हरकत आहे ना. मी सांगत असतो बाबांनो हे करा ते करा, मग तेवढंच करायचं, जास्त कशाला डोकं लावायचं. नंतर म्हणायचं सर 4च प्रश्न आले बरोबर, 3च प्रश्न आले बरोबर. 15 पैकी 13 12 घेणारे पण पोर आहेत की आपल्याकडे. उगाच 4,500 विद्यार्थी आहेत का? त्यामुळे मी म्हणतो तुम्ही थोडंसं मी सांगेल त्या गोष्टींना फॉलो करत चला. आणि ज्यांना नवीन विद्यार्थी असतील त्यांनी ही बॅच रेफर करू शकता. बेस्ट बॅच आहे आणि याच्या नोट्स पण आता उपलब्ध होणार आहेत. आता 2026ची जी कंबाईनची पूर्व परीक्षा होणार आहे ना, त्यामध्ये आपण या बॅचमध्ये आणखीन थोडेसे इनोव्हेशन्स करणार आहे आणि करंट अफेअर्सला आपल्याला 13+ मार्क्स येतील या अनुषंगाने आपल्याला जायचं आहे. ओके, चला भेटूयात मग. असंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि राहिला प्रश्न तुमचा कशाचा, तुम्ही ज्याची वाट बघताय कट ऑफचा, तर बघा 7,000 जागा तर यावेळेस नाही आहेत, त्यामुळे 19 विसरून जायचं. बरोबर. पेपर आता सध्या तरी मुलं म्हणतायत की मध्यम स्वरूपाचा आणि मध्यम ते थोडासा लेंदी पेपर म्हणतात, थोडासा वेळखाऊ पेपर म्हणतात. मॅथ रिझनिंग वेळखाऊ होतं, इकॉनॉमिक्स थोडंसं अवघड होतं, सायन्स सोपं होतं. मी बघितलंय सायन्स सोपं वाटतंय. इकॉनॉमिक्स थोडंसं आहे लेंदी, म्हणजे चक्क राज्यसेवेच्या टाईपमध्ये त्यांनी विचारण्याचा प्रयत्न केलाय. मग जागा वाढतील नाही वाढतील हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळं आता मी तुम्हाला आकडा नाही सांगत, आकडा सांगणं म्हणजे चक्क मूर्खपणाचं काम होईल. आत्ता आकडा सांगणं म्हणजे काय होतं, आता 2 ते 3 दिवसामध्ये आन्सर की येईल, मग तुमचे मार्क्स येतील, मग आपण मार्क्स मुलांचे मागू आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला सांगू की कशा पद्धतीने कट ऑफ लागू शकतो. परंतु तुम्हाला कळत असेल ना की मला मागच्या वेळेस 50 मार्क्स होते, मला 55 होते, आता मला 60 आहेत, 5 मार्क्स माझे वाढले आहेत. हे सगळं आपण करू शकतो, बरोबर की नाही. विचार करू शकतो. तर त्या अनुषंगाने तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः सध्याला घ्या. बाकी 2 दिवसामध्ये, फक्त 2-3 दिवसामध्ये मी तुम्हाला परफेक्ट कट ऑफचा अनालिसिस देतो. कारण ज्याप्रमाणे नेहमी देत असतो त्या पद्धतीने तुम्हाला परफेक्ट अनालिसिस देऊन टाकतो, टेन्शन घेऊ नका. ओके, बाकी काही तुमचे प्रश्न असतील तर टेलिग्रामवरती मला बिंदास भेटूयात पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच, धन्यवाद.